नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण नामवंत व्यक्ती नवीन असतो त्यांच्याकडनं अर्थविषयक श्रीमंती आणि नवी तरुणाईबद्दलची जी जागर आहे अर्थविषयक तो आपण करत असतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ. ज्येष्ठ हा शब्द जाणून बुजून वापरतोय कारण वय तरुण असतं तरी या कामातला त्यांचा जो वकूब आहे तो एखाद्या ज्येष्ठालाही लाजवेल असंच आहे. नवीन असलेल्या तरुणाईकडे सोप्या पद्धतीनं अर्थशास्त्र समजावं, आर्थिक जगतातील घडामोडी त्यांना कळाव्या म्हणून एक तरुणी यासाठी झटते आहे. आपल्यासोबत आहेत सौभाग्यवती रचना लचके बागवे. स्वागत आपलं. अर्थसंकेत सारखी एक चळवळ जी तुमच्यामुळे खऱ्या अर्थानं ऑनलाईन असेल किंवा ज्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत ऑफलाईन असेल, दोन्ही पद्धतीनं ही हिट झाली. पण मुळात रचनाचा या क्षणापर्यंत आयुष्याचा ग्राफ कसा राहिलाय? माझं बालपण मुंबईमध्येच झालं. सीएसटी येथे शिक्षण सडनम कॉलेजमध्ये मी मॅनेजमेंट स्टडीज केलंय. त्याच्यानंतर मी यूपीएससीचा अभ्यास करत होते. लहानपणापासून दोन उद्दिष्ट होते, एक तर उद्योजक व्हायचं किंवा मग आयएएस ऑफिसर, जेणेकरून माझ्याकडे एक पॉवर असेल की मी काहीतरी चांगलं बदल समाजात घडू शकेन. तुम्ही सुंदर एक वाक्य बोललात की एकतर आयएएस व्हायचंय किंवा मला उद्योजक व्हायचंय. बहुतांशी मुलांची स्वप्न ही आयएएस किंवा प्रशासकीय अधिकारी सेवेत जाण्याची असतात कारण त्यातनं गलेलठ्ठ पगार दिसत असतो. पण उद्योजक व्हावं असं नेमकं का वाटत होतं? म्हणजे तुमची थिंकिंग ऑफ पॉवर काय होती किंवा तुमची विचार करण्याची पद्धत काय होती? उद्योजक का व्हावं असं वाटत होतं? पहिले तर मला कोणाच्या हाताखाली काम करायचं नव्हतं. बरं. आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेता येते. आणि उद्योजकतामध्ये एक पॉवर असते की जास्तीत जास्त लोकांमध्ये आपण पॉझिटिव्ह चेंजेस आणू शकतो. बरं, हे चेंजेस आणण्यासाठी आपण उद्योजक झालात. आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या अर्थ चळवळीतला एक उमदा तरुण किंवा ज्याच्याकडे नवी पिढी फार आशेनं बघते त्या अमित बागवेशी आपलं लग्न झालं आणि हा बदल आता सकारात्मक होतोय. मग अर्थसंकेतची निर्मिती नेमकी कशी झाली आणि अर्थसंकेतचे सुरुवातीचे दिवस किंवा अजूनही तुमचे जो स्ट्रगलचा काळ आहे, स्ट्रगल म्हणता येणार नाही त्याला संघर्ष म्हणता येईल, धडपडेल, त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. माझे मिस्टर अमित बागवे यांची ही अर्थसंकेत ही संकल्पना आहे. ते पेशाने शिक्षक होते, अकाउंट्स हा विषय शिकवायचे. पण जेव्हा स्टॉक मार्केट हा विषय आला मुलांना तर त्यांना कळलं की मला हा विषय येत नाही तर मी कसा शिकवणार. पण मराठीत हा मुळात स्टॉक मार्केट हा वाळूत टाकलेला विषय आहे. आणि मग त्यांना शिकले, वेगवेगळे क्लासेस केले, पुस्तकं वाचले आणि त्यांना कळलं की स्टॉक मार्केट तर खूप सोपं आहे. तर ते मला स्टॉक मार्केटबद्दल माहिती द्यायला लागले. नक्कीच अजूनही खूप जणांचा संभ्रम असतो. म्हणजे तुम्ही भले उद्योजक असाल किंवा बँक सेक्टर मधले असाल, अनेकांनाही शेअर बाजार ही कन्सेप्ट कळत नाही. किती सोपं आहे हो? म्हणजे हा प्रश्न मला कोरी पाठी घेऊन तुम्हाला विचारायला आवडेल की शेअर बाजार समजून घेणं किती सोपं असतं? शेअर बाजार म्हणजे खूपच सोपं. आपण जे रोजच्या रोज वापरतो वस्तू, कोलगेट असो किंवा कोणतीही जे वस्तू वापरतो त्यांचीच कंपनी असते आणि तेच कंपन्यांचे आपण ते वस्तू वापरतो. आणि जर आपण त्याच्यात गुंतवले तर तेच कंपन्या मोठ्या होतात आणि त्याच्यातनं फायदा होतो. आणि दरवेळेला आमच्या समोर चित्र असं येतो की शेअर बाजार आज कोसळला आणि गडगडाटी, मग असे काही चित्र येतात की डोक्याला हात लावून बसले आहेत, मग असं खूप आपल्या पैशाचं काय झालं. हे जे टेन्शन असतं किंवा हा जो ताण असतो तो एक ताणाची भीती मराठी माणसाला इतकी वाटते की आपण पैसा गुंतवला शेअर बाजारात म्हणजे पैसा मिळणार, पण एका क्षणी इतका तो डुबला जाणार की आपण काहीच करू शकणार नाही. ही खरंच हतबलता असते शेअर बाजारात? नाही, असं नसतं. शेअर मार्केट हे दोन प्रकारचं आहे. त्याच्यात एक ट्रेडिंग हा विषय आहे आणि एक इन्व्हेस्टमेंट. ट्रेडिंग म्हणजे आपण डे टू डे ट्रेडिंग करत असतो. आजच्या आज घेतलं आणि आज संध्याकाळपर्यंत विकलं किंवा काही 2-3 दिवसानंतर विकलं. आणि लॉंग टाइम इन्व्हेस्टमेंट हा विषय असतो त्याच्यामध्ये आपण 5 वर्षाच्या जास्त ते होल्ड करतो शेअर्स. ओके, मग मला सांगा हे जे ट्रेडिंग ही जी कन्सेप्ट आहे आणि इन्व्हेस्टमेंट या दोन संकल्पनेतनं साधारण शेअर बाजार चालतो. मग ट्रेडिंग या संकल्पनेचा विचार करताना एक मराठी तरुणांनी याच्याकडे काय कुठल्या याच्यातल्या पॉइंट्स ठेवून आपण ट्रेडिंग करावं? ट्रेडिंगमध्ये खूप अभ्यास असतो. त्याच्यात फंडामेंटल अनालिसिस असतं, टेक्निकल अनालिसिस असतो. त्याच्यामध्ये प्रत्येक शेअर्सचा, प्रत्येक मार्केटचा, जागतिक घडामोडींचा, नॅशनल घडामोडींचा सहभाग असतो. प्रत्येक कोणतीही न्यूज ह्याला अफेक्ट करतो शेअर मार्केटला. तर त्याचा सगळ्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यानुसार कशी जोखमीची बाजू आहे. त्यामुळे साधारण चलनी नाणं कुठलं किंवा पळता घोडा कुठला याचं ज्ञान आधी आपल्याला असलं पाहिजे. आणि इन्व्हेस्टमेंटचा विचार करताना आपण काय केलं पाहिजे? इन्व्हेस्टमेंटचा विचार करताना साधं सोपी गोष्ट आहे की जे आपण प्रोडक्ट्स वापरतो कंपनीजचे, त्या कंपनीचा विश्वास ठेवून त्याचा अभ्यास करून आपण जर गुंतवणूक केली
तर नक्कीच फायदेशीर आहेत. म्हणजे फक्त टिप्सवर न जाता नीट पद्धतीने अभ्यास करून केलं तर चांगली गोष्ट आहे. ओके, आता या दोन्ही गोष्टीच्या संदर्भात अर्थसंकेत हे ज्यांची कोरी पाटी आहे किंवा ज्यांना या सगळ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी काय मदत करू शकते? जसं मी मगाशी सांगितलं की मराठी स्टॉक मार्केट आम्ही चालू केलेलं, पण ह्यांना कळलं की स्टॉक मार्केट तर दूरची गोष्ट राहिली, मराठी लोकांमध्ये आर्थिक साक्षरताच नाहीये. म्हणजे आर्थिक साक्षरतेबद्दलच कमतरता असल्यामुळे असं आम्हाला काहीतरी साधन हवं होतं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो. म्हणून आम्ही अर्थसंकेत वर्तमानपत्र हे ऑनलाईन स्वरूपात चालू केलं. 4 वर्षापूर्वी आम्ही वेबसाईट लॉन्च केली महाराष्ट्र चेंबर्स येथे. सॅटर्डे क्लबचे अध्यक्ष माधवराव विडे सर, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष शंतनू भटकमकर सर, अर्थतज्ञ अभिजित फडणीस आणि एनएसडीएलचे व्हाईस प्रेसिडेंट मनोज चाटे सर यांच्या हस्ते ही वेबसाईट लॉन्च करण्यात आली होती. नक्कीच, आणि त्याच्यातून आता कार्य चाललंय. माझ्या माहितीनुसार अर्थसंकेत हे 3 पद्धतीने काम करतं, जसं ऑनलाईन करतं, तुमचं सोशली करतं, आणि मला त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. अर्थसंकेतचे 3 व्हर्टिकल्स आहेत. एक मीडियामध्ये आपलं वेबसाईट आहे अर्थसंकेत.in, युट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये 150च्या वर व्हिडिओज आहेत. अर्थसंकेत पेपर, न्यूजपेपर जो ईमेलद्वारे जगभरात पोहोचतोय, आणि सोशल मीडिया फेसबुक आणि व्हॉट्सअप. त्याच्यामध्ये नंतर आपण इव्हेंट्स करतो. इव्हेंट्समध्ये अर्थवेध सेमिनार्स करतो. अर्थवेधमध्ये आपण आर्थिक साक्षरतेचा प्रसार करतो, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांचे इकॉनॉमिक ऑफेन्स विंग, आर्थिक गुन्हे विभाग आणि एनएसडीएल हे सहभाग यांच्याबरोबर आम्ही आर्थिक साक्षरतेचे कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभरात करतो. नंतर अर्थसाक्षर पुरस्कार आम्ही करतो. उद्योजकांची दिवाळी पहाट आणि स्टार्टअप. हा एक कन्सेप्ट पूर्ण महाराष्ट्रातल्या म्हणजे मुंबईच्या आर्थिक जगताने फार डोक्यावर घेतला होता. उद्योजकतेची दिवाळी पहाट म्हणजे नेमकी कन्सेप्ट काय होती? मराठीमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर फक्त दिवाळी पहाट म्हणजे नाच गाणी किंवा कलाकृती, गाण्याचे कार्यक्रम असे असतात. पण उद्योजकता निर्माण व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी हा आमचा उद्दिष्टाने आम्ही मराठी उद्योजकांना एकत्रित केलं. वेगवेगळे बिझनेस क्लब्स आहेत, नेटवर्किंग क्लब्स आहेत, चेंबर्स आहेत, त्या सगळ्यांना एका व्यासपीठावर आणलं आणि त्यांच्यासाठी उद्योजकता निर्माण. या 2 गोष्टी आहेत, म्हणजे मराठी उद्योजकांना एकत्र आणणं, त्यांना तुमच्या उद्योगापेक्षाही दुसऱ्या उद्योजकाशी भेटणं, हा एक गोष्ट कन्सेप्ट झाली, आणि मराठी माणसाला श्रीमंत करण्यासाठी उद्बोधन करणं, त्याला आर्थिक साक्षरतेकडे नेणं, या दोन्ही गोष्टी जिकिरीच्या आहेत. एकाच वेळी अर्थसंकेत या दोन्ही गोष्टींवर कशा पद्धतीने काम करतं? अर्थसंकेत हे मराठीतील पहिलं आणि एकमेव अर्थ आणि व्यवसायविषयक वर्तमानपत्र आहे. तर फक्त आर्थिक साक्षरता करून नाही चालणार, पण मराठी तरुणांना उद्योजकताकडे वळवणं हे आमचं मेन उद्दिष्ट आहे. आणि या सगळ्याच्या निमित्तानं आपण या गोष्टी करतच असतो. मित्रहो, अर्थसंकेत असतील, अमित बागवे असतील, रचना बागवे असतील, यांचं हे फार मोठं काम आहे. मराठी माणसाला, विशेषतः महानगरातल्या माणसालाही मुंबईत राहून, महानगरात राहूनही फारशा गोष्टी जाणता येत नाही किंवा त्याला समजून घेता येत नाही. त्यांच्यासाठी सोप्या पद्धतीनं अर्थसंकेत असतील किंवा बागवे दाम्पत्य असतील, हे मराठीतनं समजावण्याचे त्यांनी व्रत घेतलेलं आहे. हे फार अनवट काम आहे, आणि याच अनवट कामाच्या निमित्तानं आणि सुवर्ण कोकणच्या निमित्तानं या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. विशेषतः एक मराठी माणूस हा दुसऱ्या माणसासाठी, त्याच्या आर्थिक श्रीमंतीसाठी झटतोय, अशा माणसांचा आपण परिचय करून घेत असतो. आणि या अंतर्गत आज आपल्यासोबत रचना बागवे आहेत, त्यांच्याबरोबर आणखीनही बोलणार. पण एक ब्रेकच्या वेळेवर जाण्यापूर्वी महत्वाची आठवण म्हणजे या आठवड्यातल्या कार्यशाळेची. या आठवड्यात अत्यंत 3 महत्वाच्या कार्यशाळा आहेत. 21 जानेवारीला मुंबई परळ येथे कार्यशाळा होते, 22 तारखेला चाळीसगाव येथे कार्यशाळा होते जी सशुल्क आहे, 22 तारखेला दुसरी कार्यशाळा होते जी इंदापूरमध्ये आहे. या 3 कार्यशाळेबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर अवश्य कॉल करा स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी आणि आपला प्रवेश नक्की नोंदवा. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय अर्थसंकेतच्या रचना बागवे यांच्यासोबत. मला सांगा, मागच्या आठवड्यात उद्योगबोध शिबिर झालं. विशेषतः उद्योजक एकत्र येणं ही कन्सेप्ट फार भारी आहे. म्हणजे आपल्या स्वतःच्या हक्कासाठी शेतकरी एकत्र येतो, संपकरी एकत्र येतात, प्रत्येक माणूस एकत्र येतो, पण स्वतःच्या आर्थिक श्रीमंतीसाठी उद्योजक एकत्र येत नसल्याचं चित्र हे महानगरांमध्ये दिसतं. ही काय कन्सेप्ट होती? उद्योगबोध हे सॅटर्डे क्लबचं फ्लॅगशिप इव्हेंट आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रभरात हजाराहून अधिक उद्योजक आलेले. त्याच्यामध्ये शंतनू भटकमकर सर आहेत, गिरीश जाकोटिया, अमित शाह यांचं मार्गदर्शन झालं.
आणि उद्योजकांना एकत्र येणं. सॅटर्डे क्लबचं मेन उद्देश आहे एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. तर एका मराठी उद्योजकाने दुसऱ्या मराठी उद्योजकाचा हात धरून एकत्र येऊन पुढे श्रीमंत व्हावं ह्याच्यानुसार हे कार्यक्रम चालू आहे. नक्कीच एक म्हणजे ह्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे. श्रीमंत माणसाने श्रीमंत माणसासोबत राहून अवघा समाज श्रीमंत करणं अशी एक परिभाषा. आणि या व्यासपीठावर आम्ही ज्यावेळी बोलवतो त्यावेळी असं म्हणतो की तुम्ही दुसऱ्यासाठी काहीतरी करा तेही श्रीमंत होतील. मुळात मराठी माणसाची श्रीमंतीबद्दलची जी समज आहे ती कमी आहे असा माझा दावा आहे. तुमची काय मत आहे, विशेषतः ज्यावेळी आपण त्यांच्याबद्दल बोलतो? कारण व्यवसाय करायला मराठी माणूस घाबरतो, श्रीमंत विचार करायला मराठी माणूस घाबरतो, कर्ज काढायला मराठी माणूस घाबरतो, मोठ्या जागी जाऊन मी माझी स्वतःची ओळख निर्माण करेल, या सगळ्या गोष्टीला आपली मराठी मध्यमवर्गीय मानसिकता, बरे तुमचा बँक बॅलन्स किती असो पण या सगळ्या भोवती मराठी मध्यमवर्गीय मानसिकता ही त्याच्याभोवती गारूड करून ठेवलेली असते. तुमचे काय अनुभव आहे? खरी गोष्ट आहे. बऱ्याच उद्योजकांना आम्ही जेव्हा भेटतो किंवा तेव्हा असेच किंवा बऱ्याच तरुणांना जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा असेच अनुभव आम्हालाही आलेले आहेत की पुढे काय मोठा विचार करणं हेच नाही, आता मला हे मिळतंय ना ह्याच्या मी समाधानी आहे असाच विचार आहे जास्ती म्हणजे वर्षाच्या अखेरीस येणारा एक बोनस 60,000चा बोनस याच्यासाठी 10,000ची नोकरी करा, आपण महिन्याला 80,000 कमवू शकतो, हा कॉन्फिडन्स त्याच्या कुटुंबातूनच त्याला येत नाही. मुळात मानसिकता तरुणांपेक्षा त्याच्या कुटुंबातनं करण्याची आज गरज निर्माण झाली आहे का? नक्की अशी गरज आहे की सपोर्ट सिस्टमच नसल्यामुळे असे नेटवर्किंग क्लब्स किंवा अर्थसंकेत हे आम्ही त्याच्यासाठीच काम करतोय की सपोर्ट सिस्टम, उद्योजकांना एक सपोर्ट सिस्टम निर्माण व्हावी. तर त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर ते घरी शेअर नाही करू शकत, म्हणजे घरच्यांना शेअर करून पण त्यांना मार्गदर्शन कसं मिळणार. म्हणून नेटवर्किंग क्लब म्हणजे सॅटर्डे क्लब आहेत, MBC आहे, बोर्ड आहे, असे बरेच नेटवर्किंग क्लब महाराष्ट्रभरात आता चालू आहेत. तर हे नक्की सपोर्ट सिस्टम आहेत उद्योजकांसाठी. नक्कीच हे सगळे सपोर्ट सिस्टीम आहेत. आणि मला एक आणखी महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की हे झालं आपण आता एका जे तरुण वर्ग आहे त्यांच्याबद्दल. मुळात लहान वयापासून त्यांच्यात जर श्रीमंती रुजवायची असेल तर या क्षणाला शाळा असतील किंवा पालक असतील यांनी काय करणं गरजेचं आहे? तुमची काय मतं प्रवाह? शाळेच्या मुलांना उद्योजकता निर्माण व्हावी यासाठी मॅक्सेलचे अध्यक्ष कॉर्पोरेट लाईन नितीन सर हे खूप मॅक्सेल फाउंडेशन मॅक्सपोर्ट म्हणून हे प्रत्येक शाळेमध्ये जाऊन ते इव्हेंट करतात की मुलांमध्ये आतापासूनच की उद्योजकता निर्माण व्हावी किंवा उद्योजक हा एक बिझनेस करिअर ऑप्शन म्हणून बघावा, ह्याच्यासाठी नितीन पोद्दार सर काम करतात. नक्कीच. आणि अशा प्रकारची म्हणजे नितीन पोद्दारांची असेल किंवा सगळ्यांनीच त्यासाठी झटण्याची आता फार मोठी गरज आहे. आणि तरच खऱ्या अर्थानं आज जी मराठी मानसिकता आहे ती कुठेतरी आपण भविष्यात तरी जाऊन तोडू शकू, यासाठी आपले प्रयत्न चालू राहतील. याच विषयावर आपण बोलतोय पण महत्वाची आठवण पुन्हा एकदा जाता जाता ती म्हणजे कार्यशाळेची. सुवर्ण कोकणच्या कार्यशाळा आहेत. यावेळच्या कार्यशाळा 2 कार्यशाळा मोफत आहे तर एक सशुल्क आहे. मोफत कार्यशाळा 21 जानेवारीला शिरोडकर हायस्कूल परेल इथे होते आहे. शाश्वत श्रीमंतीचं रहस्य आणि उद्योग या विषयावरची कार्यशाळा आहे, मोफत कार्यशाळा आहे. तर 22 तारखेला इंदापूर येथे शाश्वत श्रीमंतीचं रहस्य आणि कृषी उद्योगातील श्रीमंती याबद्दलची कार्यशाळा असणार आहे. तर 40 गाव 22 जानेवारीलाच कार्यशाळा होते, ही मात्र सशुल्क असणार आहे. या तिन्ही कार्यशाळेत जर सहभाग घ्यायचा असेल तर आवर्जून आणि आठवणीनं स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा आणि आपली प्रवेश नक्की नोंदवा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पात्रा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय रचना मॅडम यांच्यासोबत. रचना, मला सांगा की सुवर्ण कोकणच्या एका कार्यशाळेला, मोफत कार्यशाळेला परेलला तुम्ही उपस्थित होता. खरं तर तुम्ही तेच काम करताय पण ही चळवळ फार व्यापक पद्धतीनं करते. तुम्ही ज्यावेळी ती कार्यशाळा अनुभवली व्यासपीठावर राहून, तुमचा काय अनुभव होता? मला पहिले वाटलेलं की मुंबईत आणि शेती विषयक कार्यशाळा किती लोक येतात, पण जेव्हा गेली तर हॉल पूर्ण भरलेला आणि कार्यक्रम झाल्यानंतर पण 2 तास सतीश परब सरांना सर लोक ऐकत बसले. तर हे खरंच सुवर्ण कोकण जे काम करत आहे ते मानलं पाहिजे आणि ते खूप महत्वाचं आहे. कारण का भारत हे शेतीप्रधान देश आहे आणि इतकं फर्टाईल लँड आहे की आपण जे पेरू ते उगवतं. तर नक्कीच जो सगळा जी लोकांचा उत्साह आहे म्हणजे मुळात व्यवसायाकडे आपल्याला वळायचं आहे, काहीतरी करायचं, ही एक जाणीव निर्माण होते. आर्थिक साक्षरता खऱ्या अर्थानं ते मोफत म्हणजे शेतीत नाही होऊ शकते, हा एक फार मोठा दृढ विश्वास आहे. हे झालं एक उदाहरण. दुसरं उदाहरण आपल्याला असं पाहायला मिळालं उद्योग बोर्डमध्ये देखील
सगळेच उद्योजक, इंडस्ट्रियल एरिया होता. पण त्यावेळेला मला असं काळसिद्धेश्वर महाराज बोलले, त्यानंतर सतीश परब यांचं लेक्चर झालं. लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. काय फिलिंग्स होत्या त्यावेळी? खूपच चांगलं वाटलं की मराठी माणूस उद्योजकतेकडे वळतोय आणि खूप सिरियसली आता उद्योजकता म्हणून बघतोय. नक्कीच. म्हणजे विशेषतः शेती हा देखील एक ऑप्शन गुंतवणुकीचा असू शकतो, याबद्दल उद्योजकांची खूप चांगली मतं ऐकायला मिळाली. त्याबद्दल हो, शेतीमध्ये आता जेव्हा लोक मुंबईमध्ये राहतात, पण सगळ्यांची अशी इच्छा आहे की आपल्या गावी जाऊन आपण काहीतरी शेती करावी. ही इच्छा बऱ्याच लोकांची आहे आणि सुवर्ण कोकण नक्कीच त्याच्यासाठी मदत करेल. नक्कीच. या दोन हे जे म्हणजे उद्योगबोध असतील किंवा मोफत कार्यशाळा असतील, लोकांची जी ही मानसिकता आहे, म्हणजे एक अर्थतज्ञ म्हणून तुम्ही कसं बघता त्या मानसिकतेला किंवा त्या क्रयशक्तीला कशा पद्धतीने आपण डेव्हलप केलं पाहिजे किंवा लोकांना पुन्हा गावाकडे वळवणं हे देखील आज गरजेचं बनलंय का? नक्कीच गरजेचं आहे, कारण का सिटी जो एरिया आहे तो एक लिमिटेड एरिया आहे आणि रुरल महाराष्ट्र किंवा गावा साईडला आपण जास्त ऑप्शन्स आहेत तिकडे करण्यासाठी, कारण का तो अनएक्सप्लोर एरिया आहे. नक्कीच. मित्र, याच सगळ्या गोष्टी असतात त्या अत्यंत महत्वाच्या असतात आणि परेलला भाग एक कार्यशाळा झाली त्यावेळेला सॅटर्डे क्लबचे असतील, उद्योग बोधचे असतील, अर्थतज्ञ असतील, हे सगळे उपस्थित होते. या सगळ्यांच्या नजरेतून एक गोष्ट जाणवली की अजूनही मुंबईतला तरुण असेल, मुंबईतला मध्यम वर्ग असेल, त्याला आपल्या गावाबद्दल प्रेम आहे, आपल्या मातीबद्दल प्रेम आहे आणि याच प्रेमातनं त्यांना पुन्हा एकदा या सुवर्ण कोकण या चळवळीबद्दल एक आस्था निर्माण झाली आहे. मुळात ही आस्था निर्माण होण्याच्या मागे कारण दोन आहे. एकतर जमीन आहे, दुसरी म्हणजे पैसा आहे. तुम्ही जमिनीकडे या नात्यानं जरी पाहिलं तरी तुम्हाला पैसा धावत येईल आणि पैसा या नात्यानं जरी पाहिलं तरी कष्ट धावत येईल, कारण या दोन्ही गोष्टी एकमेकाशी जोडल्या गेलेल्या आहेत. किंबहुना सुवर्ण कोकण चळवळ त्या सगळ्याबद्दल जाणून बुजून झटत असते, बोलत असते आणि याच कार्यशाळेच्या निमित्तानं आपण भेटत असतो. आणि आता पुढच्या कार्यशाळा 3 महत्वाच्या आहेतच. 21 तारीख मुंबई, 22 तारीख इंदापूर, 22 तारीख दुसरी कार्यशाळा ही चाळीसगाव आणि यासोबतच जानेवारीच्या एंडला आपण जातोय 2 दिवसीय अभ्यास दौऱ्यावर. त्या सगळ्याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर आवर्जून स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा आणि आपला प्रवेश नक्की नोंदवा. रचना मॅडम, तुम्ही इथं आलात, तुमच्या चळवळीबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याशी संवाद साधल्याबद्दल खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.